आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण काय शिकतोय? अंड्याचे पॅटीस. हा, पंढरपूरचे झणझणीत अंड्याचे पॅटीस. पण मला वाटतं मग पंढरपुरात एवढे उपास तपास एरवी असतात, तर मग जेव्हा खाण्याचे दिवस असतात तेव्हा काहीतरी असं तुम्हाला झणझणीत खावंसं वाटत असेल ना? पण असे काही ठराविक दिवस आहेत का पंढरपुरामध्ये की जेव्हा नाहीच खाल्लं जात? एकादशीला 15 दिवसाची एक एकादशी असते आणि महिन्याची एक, अशा 2 दिवशी नाही खाल्लं जात. आणि असं काही बाकी वार असा काही असतो आठवड्याचा की पंढरपुरात सोमवारी बाबा नाही आमच्याकडे खाल्लं जात, नाही का गुरुवारी नाही खाल्लं जात, असं काही आहे? तसं काही नाही. तसं काही नाही. एकादशी, विठ्ठलाची जी एकादशी असते त्याला फक्त नाही खाल्लं जात, अजिबात नाही. त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या नंतरच्या दिवशी ते म्हणजे नाही खाल्लं जात. ओके, मग ते ऑलमोस्ट 3 दिवस. 3 दिवस. त्यामुळे मग इतर दिवशी जे अट्टल खाणारे आहेत तर त्यांना असं तो जो तुमचा रस्सा आहे किंवा जे आहे ते पाहिजे काळ्या तिखटाचा. काळ्या तिखटाचा. पण ह्याच्यात वापरणार काळं तिखट नाही, आपण हे अंड्याच आहे. साधारण ते फिश आणि मटनला वगैरे, चिकनला रस्सा करी जी करायची आहे त्या करीसाठी छान होतं. कलर सुद्धा छान होतं त्याचा. करूया एकदा. अगदी अगदी. ओके, तर आपण हे पॅटीस बघतोय अंड्याचं. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल लिहून घ्या. 1 बाउल ब्रेड क्रम, 2 कप गरम दूध, कोथिंबीर, 2 फेटलेली अंडी, 2 उकडलेली कट केलेली अंडी, मिरी पावडर, लोणी आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, मीठ, आलं मिरची लसूण पेस्ट आणि ऑइल. साहित्य तुम्ही लिहून घेतलं आहेत. आणि आता सुरुवात आपण जी करतोय तर ही काय आधी भाजी करून घेतोय का? त्याचा बेस करून घेतोय. बेस अगोदर उकडलेली अंडी आपण वापरतोय आधी आणि दूध वगैरे. अगोदर आपण लोणी घालूया. लोणी 1 चमचा. छान चव येईल ना, रिच एकदम. वेगळा, थोडासा फ्लेवर वेगळा येईल. आणि लोण्यावर काय? यामध्ये आपल्याला कॉर्न फ्लेवर घालायचं. अच्छा, कॉर्न किती? 2 अंडी असतील तर 2 चमचे घालायचं. आपली 2 अंडी मग आपण 2 चमचे घालूया. येस. हा थोडासा असं आपण गुलाबी असं भाजून घेऊया. पण म्हणजे हे कॉर्नफ्लॉवरमुळे मग हे घट्ट तयार होईल ना? हा, अंड्याचं कसं असं हे होणार नाही, पॅटीस होणार नाही, त्याच्यासाठी आपण हा बेस वापरतो. अच्छा. आणि मग हे कधी घालायचं सगळं आलं लसूण वगैरे? आता यामध्ये आपण जेव्हा अंडी घालू, आता दूध घालूया यामध्ये आपण. ते घट्ट झालं की मग त्यामध्ये ते सगळं नंतर शेवटी घालूया ते मिरी पावडर आणि हे सगळं. नाही, बघत बघत घालूया. हे भिजेपर्यंत. हो. गरम दूध घालायचंय आपल्याला. गरम दूध ना? हे गरम आहे दूध. अजून लागेल? अजून थोडंसं बसेल यामध्ये. हा, बस. आपल्याकडे ना कॉर्नफ्लॉवर नसेल तर मक्याचं पीठ पण आपण घालू शकतो. मक्याचं पीठ. पण म्हणजे ते जास्ती बरं ना, म्हणजे अगदी ओरिजिनल कलर पण मिळेल आणि कॉर्नफ्लॉवर म्हणजे स्टार्च कुठलाही खाण्यापेक्षा मका खाल्लेला जास्ती चांगला तब्येतीला. आता यामध्ये आपल्याला अंड्याचे काप घालायचे. उकडलेले अंडा आपण घेतलाय, त्याचं पांढरं पण आहे, बलक पण आहे आणि ते बारीक चिरून घेतलेले. टाकू सगळं? हो. यामध्ये आपल्याला आता मीठ. ह्याला आता मग मीठ आपण जास्ती घालायचं का, म्हणजे परत त्याला वरनं बाइंडिंग वगैरे येणार आहे तर? हा, फेटलेल्या अंड्यामध्ये आपण थोडंसं घालून घेऊया. घालणार ना? मग ठीक आहे, मग जास्ती घालायची गरज नाही. मीठ, मिरी पावडर, आणि आलं लसूण मिरची पेस्ट. ह्याला पण अति मसाले नाहीये, काही नाहीये, पण ही थोडी घालू ना एवढी, म्हणजे ऍज इट इज तुम्हाला झणझणीत लागतात ना. आणि त्याला परत तुम्ही कव्हर मध्ये पण घालणार अंड्यामध्ये फक्त मीठ घालायचं आपल्याला, नंतर ते दिसेल वरती असं म्हणून नाही घालणार. ब्रेड क्रम वापरणार आहोत आपण. ओके, आता झालं ना? हो. हे आता थंड होईल. पण हे एरवी पण वापरायला हरकत नाही, एक चांगलं सारण असं हे तयार झालंय ना. एरवी पण तुम्हाला जर कचोरी करायची असेल कुठली किंवा ब्रेड मध्ये घालायचं असेल सँडविच साठी, तर हा एक चांगला ऑप्शन आहे. जे तुम्ही ओपन सँडविचेस आपण जेव्हा करतो तर तेव्हा हे सारण जर तुम्ही बनवलं आणि ते ब्रेडवरती लावून वरती थोडंसं काहीतरी डेकोरेशन करून सर्व केलं
तर असं नुसतं पण छान लागेल छान bread लागेल. बरोबर. मुलं पोटभरी चव. तसंही अंडी खात नाही तो उकडलेलं. असं काहीतरी केलं तर काहीतरी वेगळं खातील. करून कारण वाढत्या वयामध्ये हे प्रोटीन्स आपल्याला पाहिजेत. हो, हो. कॅल्शियम, प्रोटीन्स, Proteins, फॉलिक ऍसिड सगळं आहे त्याच्यामध्ये. तर हे वाढत्या वयामध्ये आपल्याला पाहिजेच. तर हे सारण नक्की वापरू शकतो. आता आपण पुढे काय करतोय ते बघूया. सारण झालं, मिश्रण आपण जे केलं तर ते आलेलं आहे आणि आता त्याच्यात कोथिंबीर घालून आपण करतो ना. हा त्याचे पॅटीस बनवूया. हा, थोडा वास पण मारला जाईल आता कोथिंबीर. वरून उग्र वास, हा. वरून घातल्यामुळे ताज्या लुसलुशीत कोथिंबीरीचा. तर नेहमीप्रमाणे छोटे आपण हा गोळे करून घ्यायचे. हा आणि चपटे करायचे थोडे चपटे. मग हे डीप परत बुडवायचे पण आहेत ना कशात हो तरी? अंड्याच्या अंड्याच्या मिश्रणामध्ये आणि ब्रेड क्रम्स मध्ये ब्रेड कर. आणि डीप फ्राय का शॅलो फ्राय? आणि डीप फ्राय करूया. डीप फ्राय. ठीक आहे, आपण हे असं आपल्याला हवं तसं करू शकतो हा, आपण ते एकदा. ते आहेच. हा. ठीक आहे, मग आपण करून घेऊया त्याचे तसे चपटे गोळे, म्हणजे आपल्याला डीप फ्राय करता येते. रेडी झालेलं आहे सगळं. आपण जे मिश्रण तयार केलं त्याचे हे पॅटीस वळून घेतलेले आहेत. अंड घेतलेलं आहे आपण बीट करून. पांढरं पिवळं दोन्ही आहे ना दोन्ही याच्यामध्ये. mix. ते पण आहे आणि ब्रेड क्रम पण आला. तर शॅलो फ्राय करतोय आपण. मीच त्यांना म्हटलं की डीप फ्राय नको, जरा शॅलो फ्राय करूया म्हणजे खाता येईल. हे सर्व करताना तुम्ही कशाबरोबर कुठली चटणी देता का सॉस केचप देता? केचप ना. अंड्याचं जे असेल त्याला केचप मस्त आहे. तर आता हे होतंय आमचं मस्त कुरकुरीत आणि ते कशाही बरोबर मी ट्राय करत राहायला लागेल. ट्राय करत. एक छान आपल्याला पर्याय मिळाला की ह्याच्यात जर ब्रेड लावला आपण, लेट्यूसची पानं, थोडंसं सॅलड वगैरे लावून, तर एक फुल आपल्याला सँडविच मिळेल नाही पोटभरीचं, मुलांसाठी खास. तर हे रेडी झालेलं आहे. शॅलो फ्राय होत आहे आता दोन्ही बाजूंनी. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला पाहिजे, लगेच लिहून घ्या. अंड्याचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 बाउल ब्रेडचा चुरा, 2 कप गरम दूध, कोथिंबीर, फेटलेली अंडी, 2 उकडलेल्या अंड्यांचे तुकडे, मिरपूड, लोणी, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, आलं मिरची लसूण पेस्ट आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये 1 चमचा लोणी गरम करून त्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि गरम दूध घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या अंड्याचे तुकडे, मीठ, मिरपूड आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून सारण वाफवून घ्यावं. या सारणामध्ये कोथिंबीर घालून पॅटीस तयार करावेत. फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून पॅटीस ब्रेडच्या चुरामध्ये घोळवावेत आणि खरपूस तळून घ्यावेत. आम्ही